जे म्हणतायत हे तुम्हाला पटतंय का नेमकं? आता जो हेमा पिंपळेंनी जो काही आता या संदर्भामधला जो काही मुद्दा उपस्थित केला, जे विश्लेषण केलं, याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? 100% हेमाताईंनी जे सांगितलं तेच आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय हं, की छगन भुजबळ हा संधी साधू माणूस आहे हं, आणि यांनी आतापर्यंत फक्त टायमिंग साधलेला आहे. हं, ज्या वेळेला हे त्या महाराष्ट्र सरकारचा घोटाळा केला आणि जेलमधनं बाहेर आल्यानंतर पुन्हा हे ओबीसीचं हत्यार बाहेर काढलं आणि मग ह्या सगळ्या ओबीसी करून पुढे आले. म्हणजे सातत्यानं सरकार एकीकडे निर्णय घेतं आणि सरकारच्या विरोधामध्ये हा माणूस भूमिका घेतो. म्हणजे मला या राज्यातल्या सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे आपल्या माध्यमातून सूचित करायचं आहे. या छगन भुजबळांच्या भूमिकेवरती आपण निरीक्षण करावं. हा माणूस सरकारच्या निर्णयावरती शंका निर्माण करतोय. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज गृह खात्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे छगन भुजबळला माहित आहे आणि गृह खात्याला माहित नाही. असं कसं होऊ शकतं? बर. जर ज्या ठिकाणी ते घटना आवासाहेब, मी घडली तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण आता या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपल्याला जर कळलं असेल तर भुजबळांनी काल एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं. आंतरवाली सराटीमध्ये जी काही दगडफेक झालेली होती, जेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यानंतर अधिक